सावित्रीबाई धुळे तालुका महिला बचत गट अनुरक्षण असोसिएशन निमडाळे तालुका जिल्हा धुळे यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना पोषण आहार संदर्भात निवेदन देण्यात आले। यात प्रमुख विषय म्हणजे अंगणवाडी पोषण आहार तांदूळ मिळण्याबाबत, अंगणवाडी पोषण आहाराचे वेळेवर बिल मिळण्याबाबत, अंगणवाडी पोषण आहार खर्चात वाढ होण्याबाबत या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले। पोषण आहाराचा तांदूळ मिळत नसल्याने हे निवेदन देण्यात आले। महिला बचत गटांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। बचत गट चोखपणे आहार शिजवण्याचे काम पार पाडत असून तांदूळाचा पुरवठा विभागात दर महिन्याला तपास केला असता तुमच्या अंगणवाडीचा तांदूळ येत नाही, तुम्हाला तांदूळ कुठून द्यायचा असे पुरवठादार सांगतात। वेळेवर पैसे राहत नाही तरी बाहेरून 8 ते 20 रुपये किलोने तांदूळ आणून पोषण आहार शिजवावा लागतो। तरी 12 ते 13 महिन्यापासून अंगणवाडीचा तांदूळ मिळत नसल्याने तांदूळ गेला कुठे व त्याची चौकशी करण्यात यावी व बचत निवेदन देतेवेळी सावित्रीबाई धुळे तालुका महिला बचत गट अनुरक्षण असोसिएशन निमडाळे तालुका जिल्हा धुळे अध्यक्ष सौ शोभा हरी जाधव व सर्व महिला बचत गटांचे अध्यक्ष व सचिव महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्ण वेगळं धुळे तालुक्यातलं पूर्ण नाही म्हणजे हा तुमचा एक बचत गट आहे का सगळ्याचे मिळून तुमच्या सगळ्यांची मिळून संघटना आहे? चोखपणे आपले असतात ते विचारलं ते म्हणतात की आम्ही हे दिलेले आहे तिकडे ऑर्डर केलेली, पण इकडे म्हणतात की आपल्याकडे कोठा आलेला आहे। संकटाला तोंड द्यावे लागले पण ते त्यांची जबाबदारी ना। कसं असतं मुख्यत्वे हे काम करतं कोण CDPO, तो जो असतो तुमचा महिला व बाल विकास विभागाचा। मी आपण तांदूळचं तरी आपल्याकडनं हो पण त्यांनी ते मिटवला पाहिजे प्रश्न। तुम्हाला इकडे तिकडे पाठवलं त्यांनी योग्य नाही ना, त्यांनी ते बोललं पाहिजे आम्हाला काय हरकत नाही, तुम्ही आला ते बरोबर आहे, तुम्हाला त्रास असल्यामुळे आला, पण त्यांची जबाबदारी करा। म्हणजे त्यांच्याकडे दिले ते म्हणतात की आम्ही केलेलं आहे, आम्ही पाठवलेलं आहे, बघा ते लगेच आमच्याकडे लिखित आपण शोभा हरी जाधव। आज आम्ही कलेक्टर साहेबांना अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या तांदूळबद्दल निवेदन दिलेले। सगळे बचत गट जे पोषण आहार शिजवतात त्या सगळ्या महिला आमच्या ग्रामीण भागातून या ठिकाणी आलेलो होतो आणि कलेक्टर साहेबांना आणि CO साहेबांना आम्ही मागणी केली की आज 14 ते 15 महिन्यापासून जो रेशनकडनं तांदूळ मिळतो शिजवायला मुलांना पोषण आहाराचा तो तांदूळ मिळत नाही आणि वेळेवर बिलही आमचे मिळत नाही, त्याच्यामुळे बाहेरून तांदूळ आणून आम्हाला मुलांना खाऊ घालावं लागतं। तर शासनाने एवढी दखल घ्यावी की आपण प्रत्येक ठिकाणी सगळं शासनाकडनं पुरवले जातं आणि ज्या ठिकाणी आपला पाया मजबूत करायचा आहे त्या ठिकाणीच पोषण आहाराची कमकुवती केली जाते। तर हे दुःखाची बाब आहे। तर त्या ठिकाणी मुलांचा पोषण आहाराचा तांदूळ वेळेवर मिळावं, बिल वेळेवर मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी कलेक्टर आणि CO साहेबांना निवेदन दिलेले। आणि ज्या वेळेसला 4.98 रुपये जे मुलं आहार शिजवले जातात त्याच्यामध्ये महिलांना पुरेसं होत नाही। आज जसं रोजगार करायला गेलं तरी 200 रुपये रोजाने काम मिळतं आणि जिथे पोषण आहार व्यवस्थित 2 वेळेस 3 वेळेस शिजवून आम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडीत द्यावा लागतो आणि त्या महिलांना वेळेवर बिलं मिळत नाही, तरी खंताची गोष्ट आहे। तर शासनाने आणि अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सनी अंगणवाडीचे बिलं वेळेवर काढावं आणि पोषण आहाराचा तांदूळ वेळेवर द्यावा। आम्ही ज्याच्याकडे जातो त्याच्याकडे आम्हाला खोचे उत्तर मिळतात, आमच्याकडे नाही, त्याच्याकडे जा त्याच्याकडे नाही। तर आज आम्ही हे शेवटचं निवेदन असं समजून सनी देत आहोत आणि याच्यापुढे जर आम्हाला तांदूळ आणि वेळेवर बिलं मिळाले नाही तर आम्ही पूर्ण अंगणवाडीच्या खाऊचे आंदोलन करून सनी आम्ही त्या ठिकाणी बंदचा इशारा देत आहोत। जिल्हा परिषद धुळे येथे सर्वसाधारण सभा संपन्न झाली। यावेळी अध्यक्ष शिवाजीराव दैते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, CO गंगा थरंडी, विरोधी पक्षनेते कामराज निकम, सर्व जिल्हा परिषद सदस्य व सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कामराज भाऊसाहेबांनी समाज कल्याण विभागाला धारेवर धरत प्रश्न उपस्थित केला। या सभेत आरोग्य, बांधकाम, समाज कल्याण, ग्रामपंचायत तथा अनेक विभागाची चर्चा करण्यात आली। कामकाजामध्ये कशी दुरुस्ती होईल आणि आपल्या जिल्हा परिषदेत कामकाजात शिस्त प्रश्न लोकांनी निवडून गेले बापूसाहेब लोकांसाठी
त्याच्यात या गोष्टीची सुधारणा व्हावी अशी सन्माननीय सदस्यांची अपेक्षा आहे. म्हणजे त्यांचे उत्तर दिलीच गेले पाहिजे. ज्याचा तुम्ही मागच्या वेळी मला प्रश्न विचारला होता की बुवा या आरोग्याचा खर्च आलेला आहे, त्याचं लिमिट टाकून त्या बापूसाठी आजच्या मीटिंग मध्ये लिमिट टाकून त्या ऐकून घ्या. अधिकाऱ्यांना सभा त्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नव्हतं. त्याच्यावर मीटिंग झाल्याबरोबर मी त्या संबंधितांना सगळ्यांना बोलवलं आणि कसं कसं त्यांची विगत तयारी करून दाखवतो. तो विषय मीटिंगमध्ये नेता झाला पाहिजे. सर्वांनी सदैवारण करणं काम आहे ना. सदस्यांपर्यंत यांनी काही पोहोचवलंच नाही. आणि 15 दिवसात अहवाल मिळू शकतो बापूचा. 8 दिवस 15 दिवस बरोबर आहे. सदस्यांनी तक्रार केली, तिचं काय झालं जनरल बोर्ड मध्ये आपण त्यांनी प्रश्न विचारला, त्यांना उत्तर बी दिलं गेलं पाहिजे. त्यांना काय करणार आहे, काय झालं मग आपल्या तक्रारीचं सदस्याने प्रश्न विचारला म्हणजे त्याचं उत्तर येस असो या नो असो जे काय असेल ते किती दिवसात दिलं गेलं पाहिजे त्या डिपार्टमेंट करणं. आणि तुम्हाला बहुजन रयत परिषद नाशिक विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न. बहुजन रयत परिषद नाशिक विभागीय कार्यकर्ता मेळावा संदर्भात आज पत्रकार परिषद संपन्न झाली. माजी आमदार राजीवजी आवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी समाज संवाद अभियान यात्रा काढली होती. त्या संघटन व प्रबोधन या संदर्भात 27 जिल्ह्यातून लोकांपर्यंत पोहोचवल्या. समाजासाठी एकजूट होऊन दलित मातंग समाजातील प्रश्न मांडलेत. त्या संदर्भात आज बहुजन रयत परिषद नाशिक विभागीय कार्यकर्ता या पत्रकार परिषदेत बहुजन रयत परिषद माननीय माजी आमदार राजीव आवडे, राज्याध्यक्ष रवींद्र वाकडे, प्राध्यापक संजय कदम, शरद आडागके, वाल्मिक जाधव, सागर कांबळे, संजय मरसाडे, बंडू नाना गांगुर्डे, देवा कडरे आदी उपस्थित होते. धुळे शहरामध्ये बहुजन रयत परिषदेचा नाशिक विभागीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या या मेळाव्याला बहुजन रयत परिषदेचे राज्याध्यक्ष आदरणीय माजी आमदार राजीवजी आवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बहुजन रयत परिषदेतर्फे विभागीय कार्यकर्ता मेळावा घेत असताना धुळे जिल्हा पत्रकार संघ सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान राज्याचे माजी मंत्री माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी समाज संवाद अभियान यात्रा काढली आणि या यात्रेतून समाजाचं प्रबोधन, समाजाचं संघटन आणि समाजाचे प्रश्न या सर्व गोष्टी 27 जिल्ह्यामधून प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांनी समजून घेतल्या आणि पोहोचवल्या. आज समाज संवाद अभियान यात्रेत ज्या कार्यकर्त्यांनी समाजासाठी एकजूट होऊन या ठिकाणी दलित समाजाचे प्रश्न, मातंग समाजाचे प्रश्न मांडता येतील अशा पद्धतीचं नियोजन करून त्या ठिकाणी आज कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी या प्रसंगी आपणा सर्वांचं स्वागत. नाशिक विभागीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी धुळे शहरातून कार्यकर्त्यांचं संघटन भक्कम व्हावं, महाराष्ट्रातल्या दलित समाजाचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या पुढं मांडावेत या उद्देशानं दलितांना संघटित करण्याचं काम बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. खरं तर शासनाची आणि सत्ताधाऱ्यांची भावना झालेली आहे की दलितांची स्मारकं आमचे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांची स्मारकं झाली म्हणजे दलितांची प्रश्न संपली अशी भावना या सत्ताधाऱ्यांची झालेली आहे. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्याकडं या सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे. दलित समाजातल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये मरगळ आलेले आहे. हे संघटन भक्कम व्हावं या उद्देशानं दलितांची प्रश्न सरकारपुढं मांडावीत या उद्देशानं आजचा विभागीय मेळावा मी या ठिकाणी घेतो आहे. मी तुमच्या माध्यमातून दलितांची प्रश्न सरकारपुढे मांडावेत या उद्देशानं आज जो कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतो आहे, आमची भावना एकच आहे की आमची प्रश्न
सोडवण्यासाठी सरकारनं आमच्या प्रश्नांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दलितांच्यामध्ये असणाऱ्या 59 जातीमध्ये खरं तर एकच आमच्या प्रश्न सोडवली पाहिजेत. आमच्या सगळी महामंडळं सक्षम झाली पाहिजेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळाली पाहिजेत. अशी विविध जी प्रश्न आहेत ती सरकारपुढं मांडण्याचं काम आम्ही विभागीय मेळाव्यातून आम्ही महाराष्ट्रभर आम्ही या ठिकाणी करायला लागलो आहे. सरकारमध्ये काम करणारे जे मंत्री आहेत या मंत्र्यांनी पक्ष वाढवण्याचं काम केलं, परंतु समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून आता वेळ आलेली आहे समाजातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करावं आणि आंदोलनातून सरकारला जागं करावं, आंदोलनातून सरकारपुढं आमची प्रश्न मांडावीत हा उद्देश या निमित्तानं आम्ही विभागीय मेळाव्यातून आम्ही करतो आहे.